नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण थर्ड चॅप्टर ट्रायंगल्स मधील आयसोस्केलस ट्रायंगल थिअरम पाहिला, कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केलस ट्रायंगल थिअरमही पाहिला आणि त्याचबरोबर एक कोरोलरी पाहिली, म्हणजेच इक्वी अँग्युलर ट्रायंगल हा इक्विलॅटरल असतो हे आपण कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केलस ट्रायंगल थिअरम वापरून प्रूव्ह केला. आज आता आपण 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल थिअरम पाहणार आहोत आणि हे दोन भाग तुम्हाला वेगवेगळे दिलेले आहेत टेक्स्टबुकमध्ये. आपण दोन्ही एकत्र शिकणार आहोत. यासाठी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की ड्रॉ द 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल अँड देन मेजर द साईड अपोजिट टू द 30 डिग्री अँड साईड अपोजिट टू 90 डिग्री, म्हणजेच हायपोटेनस आणि 30 डिग्रीच्या अपोजिटची साईडची लेंथ मोजायची आहे आणि त्यामध्ये रिलेशन शोधायचं आहे. मग अशा प्रकारे तुम्ही ही ॲक्टिव्हिटी केली असता तुमच्या लक्षात येते की 30 डिग्रीच्या अपोजिटची साईड जी आहे ती हायपोटेनसच्या बरोबर हाफ येते. आणि हाच थिअरम आता आपण पाहणार आहोत की 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल थिअरम. स्टेटमेंट आहे, इफ द ॲक्यूट अँगल्स ऑफ द राईट अँगल ट्रायंगल आर 30 डिग्री, 60 डिग्री, म्हणजेच या राईट अँगल ट्रायंगल ABC मध्ये ॲक्यूट अँगल्स जे आहेत, अँगल C आणि अँगल A हे 30 डिग्री, 60 डिग्री असतील, देन साईड अपोजिट टू द 30 डिग्री म्हणजेच AB इज हाफ ऑफ द हायपोटेनस. हायपोटेनस कोणता आहे? 90 डिग्रीच्या अपोजिट जो आहे तो हायपोटेनस आहे. द साईड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनस अँड साईड अपोजिट टू द 60 डिग्री इज √3/2 इंटू हायपोटेनस. हे आपल्याला आता प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच आपण गिवन लिहिणार आहोत त्यानुसार, गिवन in triangle ABC, measure angle A is equal to 60 degree, measure angle B is equal to 90 degree and measure angle C is equal to 30 degree. To prove side opposite to 30 degree, that is AB is equal to half of hypotenuse, that is half into AC. हायपोटेनस आपण AC दाखवलेला आहे. हा फर्स्ट पार्ट आहे. सेकंड पार्ट आहे साइड अपोजिट टू 60 डिग्री, दॅट इज BC इज इक्वल टू √3/2 इंटू AC. BC इज इक्वल टू √3/2 इंटू AC. हे दोन पार्ट्स आपण प्रूव्ह करायचे. प्रूव्ह पाहण्यापूर्वी आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. कन्स्ट्रक्शन काय कन्स्ट्रक्ट करायचं आहे तर ड्रॉ रे AB म्हणजे A पासून B हा पुढे एक्सटेंड करायचा आहे अँड टेक पॉइंट D ऑन इट. D असा घ्यायचा आहे की AB इज इक्वल टू BD, लेंथ इक्वल आहे आणि CD आपल्याला ड्रॉ करायचा आहे. CD जोडायचा आहे. CD आता हा कन्स्ट्रक्टेड ट्रायंगल आहे म्हणून तो आपण डॉटेड लाईननी ड्रॉ केलेला आहे. कंस्ट्रक्शन लिहूया. ड्रॉ रे AB and take point D on it. Take point D on it such that BA is equal to BD and A dash B dash D. Draw say CD. अशा प्रकारे आपल्याला दोन ट्रायंगल्स मिळाले. कोणते? ट्रायंगल BAC अँड ट्रायंगल BDC. प्रूफ कन्स्ट्रक्शनला अंडरलाईन करतोय आपण. दोन ट्रायंगल्स आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे, म्हणजेच इन ट्रायंगल BAC अँड ट्रायंगल BDC. मग ह्यामध्ये कोणते एलिमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत तर सेक CB कॉन्ग्रुएंट, सेक CB कॉमन साइड आहे. अँगल CBA कॉन्ग्रुएंट अँगल CBD हे प्रत्येकी 90 डिग्रीचे आहेत आणि त्याचप्रमाणे सेक BA कॉन्ग्रुएंट सेक BD बाय कन्स्ट्रक्शन आता आपण ड्रॉ केलेलं आहे. मग त्यानुसार हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट होतात. कोणत्या टेस्टनुसार? SAS ने हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच आपण लिहूया इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DBC.
कोणते तीन एलिमेंट्स सारखे आहेत? सेट ए बी कॉन्ग्रुएंट सेट डी बी बाय कन्स्ट्रक्शन. इथे आपण कन्स्ट्रक्शन काढलेलं आहे बाय कन्स्ट्रक्शन. देन अँगल ए बी सी कॉन्ग्रुएंट अँगल डी बी सी. हे इच 90 डिग्री आहे. ऑल्सो सेट बी सी कॉन्ग्रुएंट सेट बी सी कॉमन साइड. Therefore common side, therefore triangle ABC congruent triangle DBC कोणती टेस्ट वापरते? SES congruency test. Therefore corresponding angles are congruent. अँगल BAC कॉन्ग्रुएंट अँगल BDC म्हणजे हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट झाले. दॅट इज देअरफॉर अँगल BAC कॉन्ग्रुएंट अँगल BDC corresponding angle of the congruent triangles CACT. But angle BAC is equal to 60 degree. Therefore angle BDC also equal to 60 degree. But angle BAC is equal to 60 degree, hence angle BDC also equal to 60 degree. आता आपण ट्रायंगल, मोठा ट्रायंगल ADC, इन ट्रायंगल ADC मेजर अँगल BAC दिलेला आहे 60 डिग्री, पण A', B', D म्हणून अँगल DAC म्हणू शकतो आपण. अँगल DAC is equal to 60 degree. अँगल BDC आता आपण दाखवलं करस्पॉन्डिंग कॉन्ग्रुएंट अँगल्स, म्हणजे D सुद्धा 60 डिग्रीचा आहे. म्हणजेच अँगल BDC म्हणजेच अँगल ADC, कारण A', B', D आहे म्हणून. अँगल ADC also equal to 60 degree. We proved here, and because of A', B', D change the name of the angles. Therefore remaining angle of the triangle, ह्या ADC मध्ये हे दोन अँगल 60 डिग्री आहेत. मग रिमेनिंग अँगल कोणता आला? अँगल ACD. Therefore angle ACD is equal to 60 degree, remaining angle of the triangle. दोन अँगल 60 डिग्रीचे आहेत म्हणून उरलेला अँगल सुद्धा 60 डिग्रीचा, कारण तिघांची सम किती आहे? 180 degree. Sum of angles of the triangles is 180 degree आहे म्हणून हा 60 degree. Therefore AD is equal to DC is equal to AC by corollary of isosceles, converse of isosceles triangle theorem. Converse of isosceles triangle theorem. ट्रायंगल इथे मी डायग्राम ड्रॉ केलेले आहे. इथे ट्रायंगल ABC हा टाईपचा आपण ड्रॉ केलेला. D हा AD कसा आपण ड्रॉ केलेला आहे? तर B हा त्याचा मिड पॉइंट आहे, म्हणजेच AB चा डबल AD आहे, बरोबर. म्हणजे AD इज इक्वल टू 2 टाइम्स AB इज इक्वल टू, आपल्याला DC नको आहे, ACच हवं आहे, इज इक्वल टू AC. कारण रिलेशन आपण कशामध्ये दाखवणार आहोत? AB इज इक्वल टू 1/2 AC. Therefore dividing both side by 2 we get AB is equal to half AC. जे आपण प्रूव्ह केलं, म्हणजे साइड अपोजिट टू 30 डिग्री is half of the hypotenuse. म्हणजेच AB is equal to half into AC. हे आपण प्रूव्ह केलं. नेक्स्ट पार्ट आहे साइड अपोजिट टू 60 डिग्री is √3/2 into hypotenuse. म्हणजेच BC is equal to √3/2 into AC आपल्याला दाखवायचं आहे. त्यासाठी आपण राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस यूज करणार आहोत.
आणि ए बीची व्हॅल्यू काय घेणार, हाफ ए सी ठेवणार आहोत. आता आपण साईड अपोजिट टू 60 डिग्री म्हणजे अँगल ए हा 60 डिग्रीचा असेल तर बी सी इज इक्वल टू √3/2 इंटू ए सी दाखवायचं आहे. तर इन ट्रायंगल ए बी सी सेकंड पार्ट आपण प्रूव्ह करतोय. इन ट्रायंगल ए बी सी मेजर अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री which is given. Therefore, by Pythagoras theorem, we get AB square plus BC square is equal to AC square by Pythagoras theorem. Pythagoras theorem. Now substituting AB is equal to half AC we get. Hence half AC bracket square plus BC square equal to AC square. Hence 1/4 AC square plus BC square is equal to AC square. Hence BC square AC square ह्या टर्म्स एकत्र घेऊया आपण. AC square हे प्लस 1/4 AC square आहे मायनस 1/4 AC square. आता हा कम्प्लीट 1 AC square आहे त्याच्यामधून 1/4 AC square मायनस केला 3/4 AC square. Taking square root of both sides we get BC is equal to √3 4 चा square root आहे 2 into AC square चा square root AC. Took square root on both sides. Hence we proved that BC that is side opposite to 60 degree is equal to √3/2 into hypotenuse. हे आपण प्रूव्ह केलं. आता ह्या थिअरमचा वापर तुम्हाला 10thला काही एक्झाम्पल्स ह्याच्यावर दिलेले आहेत. या थिअरममध्ये तुम्हाला एक रेशो दिसून येतोय की 30 60 90 डिग्रीचा ट्रायंगल असेल. ही 30 डिग्री आहे, 60 डिग्री आहे. सपोज ह्या ट्रायंगलचं नाव लिहिलंय आपण PQR. आणि जर QR इज इक्वल टू 1 आहे म्हणजे 30च्या अपोजिट साईड आहे 1 आहे तर PR हायपोटेनस हा त्याचे डबल 2 आहे म्हणजे 2च्या निम्मे हाफ QR मिळाली 30च्या अपोजिट. आणि 60 डिग्रीच्या अपोजिट साईड ही √3/2 इंटू हायपोटेनस म्हणजे 2 कॅन्सल आहे √3 आली. इन 30 60 90 डिग्री ट्रायंगल थिअरम ट्रायंगल मेजर असतील असे तर साईड्सचा रेशो काय असेल 1:√3:2 असेल म्हणजे ह्याच्या मल्टिपल्समध्ये साईड्स असतात. सपोज एक साईड हायपोटेनस दिलेला आहे तुम्हाला 4 असेल तर ही साईड कशी असणार आहे 4च्या हाफ म्हणजे 2 इंटू 2√3:4 येणार. सपोज ही साईड मल्टिपल ऑफ 2 म्हणजे प्रत्येकाला 2 ने मल्टिप्लाय केलं 3 असेल तर 3 × 3 इंटू 3√3 इज टू 3 × 2 6 म्हणजे ह्या रेशोमध्ये हा रेशो रेड्यूस फॉर्ममध्ये आहे आणि त्याच्या मल्टिपल्स ह्या साइड्स ऑफ द 30 60 90 डिग्री ट्रायंगल्सच्या असतात. आता आपण 45 45 90 डिग्री ट्रायंगल थिअरम किंवा 45 45 90 डिग्री थिअरम असं म्हणूया. हा थिअरम आपण आता पाहतोय. स्टेटमेंट आहे इफ द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री then the length of each side containing the right angle is 1/√2 times hypotenuse. आता इथे मी ट्रायंगल ABC ड्रॉ केलेला आहे. मेजर अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री, मेजर अँगल A इज इक्वल टू मेजर अँगल C इक्वल टू 45 डिग्री. Then what is the theorem says that the side opposite to the 45 degree that is BC and side opposite to 45 degree that's angle C is AB. AB आणि BC दोन्ही इक्वल असून त्यांची लेंथ ही हायपोटेनसच्या 1/√2 टाइम्स आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग गिव्हनमध्ये आपण काय लिहिणार? गिव्हन इन ट्रायंगल ABC मेजर अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री, measure angle A is equal to measure angle C equal to 45 degree. To prove the side opposite to this 45 degree that is AB is equal to BC equal to 1/√2 times AC. Proof.
आता इथे आपण ट्रायंगल ABC मध्ये आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केलस ट्रायंगल थिअरम वापरायचा आहे. म्हणजे जर अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या अपोजिट साइड्स इक्वल असतात. म्हणजेच 45 इक्वल आहेत, म्हणून अँगल A ची अपोजिट साइड आहे BC आणि अँगल C ची अपोजिट साइड आहे AB. ह्या दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. आणि त्याचबरोबर हा राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणून त्यामध्ये आपण पायथागोरस सुद्धा यूज करणार आहोत. म्हणजेच इन ट्रायंगल ABC, measure angle A is equal to measure angle C is equal to 45 degree. This is given. Therefore, say BC congruent say AB by converse of isosceles triangle theorem. Converse of isosceles triangle theorem. Now, in triangle ABC, measure angle B is equal to 90 degree. That is ABC is equal to 90 degree given. Hence, using Pythagoras, we get AB square plus BC square is equal to AC square by Pythagoras theorem. पण AB is equal to BC आहे, दोघांची लेंथ इक्वल आहे. Therefore, AB square plus BC च्या ऐवजी आपण ABच ठेवूया. AB square is equal to AC square. हे किती झाले? 2AB square is equal to AC square. Taking square root of both sides, we get root 2 into AB is equal to AC. 2 square root on both sides. Therefore, AB is equal to 1 upon root 2. हे इथे मल्टिप्लाइड आहेत, राईट साईडला घेतले तर ते डिवाइड होणार. 1 by root 2 into AC. But AB is equal to BC. Therefore, AB is equal to BC is equal to 1 by root 2 into AC. AB is equal to BC is equal to 1 by root 2 into AC. म्हणजे साइड अपोजिट टू द 45 degree is 1 by root 2 times the hypotenuse. हे आता आपण प्रूव्ह केलेलं आहे. आता आपण इथेच थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मीडियन अँड प्रॉपर्टी ऑफ मीडियन ड्रॉन ऑन द हायपोटेनस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल आणि त्याबद्दल असणारा थिअरम पाहणार आहोत. धन्यवाद.